नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहताय आज एवढी कशी काय भाजी? तर याच्यापेक्षा जास्त भाजी आहे मी थोडी फ्रीजमध्ये ठेवली आहे. तर वेळा मसाला माझे मिस्टर गावी गेल्यामुळे आम्ही वेळा माशाची भाजी केलीच नव्हती. ज्याला आपण आमच्याकडे भज्जी म्हणते, कोण भजं म्हणते, कोण पालकाचा गरगट्टा म्हणते, तर कोण खेंगाट म्हणते. तर तुमच्या एरियात तुम्ही याला काय म्हणतात नक्की सांगा. आणि मी एकटी असल्यामुळे भाजी आणणं पण झालं नाही आणि एकटीसाठी एवढं भाजी कुठं करत बसू. म्हणून आम्ही केलं नव्हतं. देवाला फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला होता. तर मिस्टर गावावरून आल्यानंतर त्याने भरपूर भाजी आणली होती. ही भाजी नीट करायला कंपल्सरी मला 2 तास लागले. हे आहे मोहरीचे पाने म्हणजे सरसो का साग म्हणतात ना इथं, त्याची मोठी-मोठी पाने. इथं काही-काही गोष्टी भेटत नाहीत. आंबाडी, चुका असं काही आंबट असं पालेभाज्या कमी भेटतात. मग जे इथं अवेलेबल आहे, ते आम्ही आणलं होतं. तर यांनी सगळंच आणलं होतं. बोरं आणि पेरू, पालक, चंदन बटवा म्हणे, मटर आणलं होतं. सगळं काही आणलं होतं. आणि ह्या भाजीला नीट करायला त्यातले किडे, फाटलेली पानं वगैरे फाटलेली पानं मी घेत असते कारण की भाजी ही पिशवीत घालून आणताना थोडीशी चिरडली जाते आणि उरलेलं सगळं गाईला टाकून दिलं. तुम्ही बघताय किती वेळ लागतोय मला. आणि आज सकाळी उठल्यानंतर हातपाय तोंड धुवून ब्रश वगैरे चहा झाल्यानंतर मी हेच करत बसले. मी अंघोळ करून घेणार होते परंतु टिफिनला उशीर होईल आणि नंतर न करावं म्हणलं तर भाज्या सगळ्या खराब होतील. ऑलरेडी आता थोड्याशा हलक्याशा सुकल्यावानी झाल्यात कारण की फ्रीजमध्ये ठेवायला एवढी जागाच नव्हती. म्हणून मी बाहेरच कॅरी बॅगमध्ये घालून ठेवल्या होत्या. त्यानंतर मी घेतले होते पालक निवडायला आणि इकडच्या भाज्यांमध्ये इतकी माती असते ना, माती पण नाही म्हणता येणार, रेती. त्यामुळे या भाज्यांना इतकं स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. एकदा असंच मी नेहमीप्रमाणे भाजी धुवून घेतले. 2-3दा चाळणीमध्ये धुत असते मी भाज्या. तर मला वाटलं की भाजी स्वच्छ धुतली गेली आहे आणि मी केलं पालकाच्या पुऱ्या आणि आम्ही पुऱ्या वगैरे सगळं करून टिफिन वेदांतला बांधल्यानंतर कळलं की पुऱ्या ह्या खरखर लागत आहेत. मग वेदांच्या मॅमला फोन करून सांगितलं की त्याला टिफिन जेवायला देऊ नका. मग मॅडमनी तेथील मुलांचा थोडासा टिफिन त्याला दिला किंवा बिस्किट वगैरे असं खायला दिलं. त्यामुळे तेव्हापासून ना असल्या भाज्या निवडण्यासाठी आणि धुण्यासाठी मी खरं तर स्वच्छच धुते, परंतु आपल्यासारखी इथं मऊ काळसर अशी माती नाही. एकदम रेती टाईप आहे आणि ती दिसत देखील नाही. आता या भाजीला तर इतकी माती दिसते ना हाताला जाणवायला लागली. खरखर. ह्याला चंदन बटवा म्हणतात असं मिस्टर म्हटले. मी तर बघितले होते 1-2दा परंतु हीच आहे का नाही माहीत नाही. ठीक आहे आणलेत तर आता म्हणून मी घातली. थोडीशी गवार घातली, कोबी, फ्लावर आणि वांगं घातलं. थोडासा दुधी भोपळा घातला आणि एकच बटाटा घातलं. गाजर घेतलं आणि घेवडा वगैरे चिरून घेतला, तो घातला. तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी नीट करून घेतली. इतका लेट झाला ना तरी देखील मी ना पेशन्सनी पूर्ण नीट भाजी निवडून घेतली. आणि हा व्हिडिओच झाला होता मी थोडा शूट केला तर 45 मिनिटाचा. तर विचार करा रिअलमध्ये ही भाजी निवडत असताना कसं होईल आणि मी व्हिडिओ फार फार कट केला आहे आणि पळवला आहे. त्यानंतर आमचे साहेब उठले, साहेबांना लागली होती भूक. तर ते तसले बालुशाचे असतात ना, आपल्याला लहानपणी भेटत होते ना गोड मिरची, ते खाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ब्रश न करता नको खावं म्हटलं तर पण त्याला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये. मग तोपर्यंत तो उठलाय, त्याचं पण ब्रश वगैरे सगळं करून घेतलं. त्यानंतर मोठ्या मुलाला सर्दी झाली, तेव्हा स्कूलला न गेल्यामुळे त्याचं देखील
सर्व चहा पाणी झाल्यानंतर अजून एकदा भाजी निवडायला बसले. कसं खायला सुरुवात केलं ब्रश न करता पहा. तरी मी कंपल्सरी ब्रश करूनच खायला देते त्याला. कधी-कधी त्याला खूप भूक लागलेली असते त्यामुळे तो जिद्द करतो. ठीक आहे, काय करायचं आता रात्री पण भूक लागली तर दूध वगैरे देतोच ना. ही कच्ची हळद पाहता इथं कच्ची हळद खूप फेमस आहे कारण की इथं कच्ची हल्दी की सब्जी एकदम सुंदर बनवतात. मी एक दिवशी नक्की बनवेन. जेवढी हळद घेतो तेवढ्याच तुपामध्ये ही भाजी बनवायची असते. त्यामुळे वेस्ट करता येणार नाही. कारण की तूप हे खूप जणांना खायला भेटत पण नाही. मग आपल्याला भेटतंय तर ते वेस्ट का करायचं? भाजी ही थोडी ना थोडी तर वेस्ट होतीच, उरतीच. त्यानंतर मी घेवडा नीट करून घेतला. घेवडा एवढा काही खास मिळाला नाही, परंतु जेवढा अवेलेबल होता, एक मूठभरच भेटलं असं म्हणून मी सांगितले. आणि त्यानंतर ह्याला काय म्हणतात मला आठवेना झालंय. म्हणजे शेंदाडं पण नाही हे. आंबट ककडी असते ना, मला आठवेना याचं नाव काय. मटर वगैरे सगळे रात्री अर्धे सोलून घेतले होते. त्यानंतर टोमॅटो सगळं आणलं होतं आणि इतक्या भाज्या आणल्या होत्या यांनी की काय विचारू नये. आता उरलेल्या भाज्या मला बाहेरच ठेवाव्या लागतात. फ्रीज पूर्ण भाज्यांनी भरून गेलं आहे. तर मी इथं कुकर वगैरे सगळं धुवून घेतलं आणि आज मी 2 कुकर लावणार होते. एक पालेभाज्यांसाठी आणि एक फळभाज्या आणि कडधान्यांसाठी. तर कुकर धुवून गरम होईपर्यंत मी सगळ्या भाज्या मोठ्या टोपलीमध्ये घालून धुवून घेतलं. ह्या सरांचं कॉफीचा वास घेणं, कॉफी किती छान आहे, ते चॉकलेट आहे, असं चाललंच होतं त्याचं. त्यानंतर भाजी चिरून घेते मी. मला इतकं उशीर झाला होता ना, मला वाटलं होतं की टिफिन नाही होणार. अजून मला बाजरीच्या पिठाचे हुंडे करायचे होते. आणि याला म्हटलं गाजर आणून दे म्हणून गॅसच्या खाली गाजर घालून निघून गेला. तुम्ही पाहताय मी सगळ्या भाज्या या ज्या छोट्या हाताने निवडलेल्या होत्या ना, गवारी आणि घेवडा, या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यात टाकलं. का पालेभाज्या वेगळ्या लावून घेतल्या तर त्या अति पण शिजल्यावर छान वाटत नाहीत आणि कसं आहे की भाज्या या शिजल्यानंतर कमी होतात आणि जेव्हा आपण शिजायला घालतो तेव्हा इतक्या असतात बघा, याच्यातूनच निम्मं कुकर भरून गेलं. मग कुकर ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी मी एक वेगळ्या ह्याच्यामध्येच लावलं. खरं तर मिरच्या वगैरे याच्यामध्येच घालून शिजवायच्या असतात, परंतु मुलं खातात थोडंसं सप्पक काढायला हवं. त्यामुळे मी मिरच्या या फोडणीच्या वेळेस वाटूनच टाकत असते. मिरच्या आणि लसूण ते पण माझं वाटायचं राहिलं होतं. लसूण सोलायला 5-10 मिनटं तर लागणारच. त्यानंतर थोडीशी ढोबळी मिरची आणि ते आंबट काकडी वगैरे मी चिरून घेतली. कन्नडमध्ये काय म्हणतात मला ह्याला माहीत आहे. शेन्नी काही म्हणतात बहुतेक, परंतु मराठीतलं मला आठवेच ना. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. मला सारखं वाटत होतं मी काहीतरी विसरले. मग ह्यात ना वाटाणा सोलून ठेवले होते आणि माऊली खाते म्हणून तो मी फ्रीजमध्ये ठेवले. तर ते फ्रीजमध्येच राहिलं. त्यानंतर मी बोरं, पेरू हे सगळं कट करून घालून घेतलं. छोट्या साईजचे बोरं इथे नाही भेटले. मोठ्या साईजचेच बोरं घातले. थोडेसे आंबट होते म्हणून चालून जाईल. तर भरपूर 7-8 पेक्षा जास्त मी इथे शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर मी 2-3 प्रकारच्या डाळी आणि वांगं, बटाटं, दुधी भोपळा सगळं चिरून घेतलं. मी तूर डाळ नाही घातले कारण की पित्ताचा त्रास खूप होतो. ऑलरेडी आता आंबटपणासाठी मी 3 टोमॅटो घातलेत. त्यामुळं नाही घातलं. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, अख्खूट मूग मी भाजून घेतलं त्याच कुकरमध्ये. पुन्हा त्यातच सगळ्या भाज्या, डाळ धुवून घेऊन
त्याला पण मी कुकरला लावून घेतलं. मटकी माझ्याकडे नव्हती. हरभऱ्याची भाजी पण नव्हती माझ्याकडे. ती पण घातली तर मस्त होतं. तर अशा पद्धतीने माझं इतकं फास्ट काम चालू होतं ना. त्यानंतर मी घेतलं इथं लसूण सोलायला. अलीकडे लसूण पण चांगलं भेटत नाही असं वाटतंय मला. खूप अर्धं लसूण हे खराब झालेलंच असतं. त्यामुळे 2 गड्डे लसूण छान सोलून घेतले. त्यातलं पण 1 गड्डा एवढंच व्यवस्थित निघालं आणि मिस्टरांनी नवीनच आणलं होतं लसूण आणि भरपूर अशा मिरच्या घेतल्या. या हलक्याशा सपक मिरच्या आहेत. जर भाजी नाही तिखट झाली तर मी अजून ज्वारी मिरच्या देखील माझ्याकडे होत्या, परंतु मुलं पण खातात ना, त्यामुळे तर मी बाजरीचं पीठ घेतलं आणि त्याला छान चाळून घेतलं. मी बाजरीचं पीठ ना दळायला पण दिलं होतं, परंतु त्या आंटीनी दळलंच नाही. त्यामुळे मी त्यांनी बाजरीचं पीठ विकतात पण ताजं आणि त्यामुळे तिथून मी 1 किलो पीठ आणलं होतं सकाळी. त्यात मीठ घालून घेतलं आणि छान घसा पीठ मळून घेतलं. बाजरीची भाकरी करताना मी थोडंसं घट्ट पीठ मळून घेते, जेणेकरून भाकरी या तीळ लावून आपण थापतो ना तेव्हा थोडंसं पातळ करता येतील. परंतु उंडे करताना मी काय केलं, की हलकंसं सैलसर, जेणेकरून की अतिशय घट्ट जर मळलं तर उंडे हे निब्बर होतात, म्हणजे असे वातट होतात. त्यामुळं मी थोडंसं मऊसरच मळून घेतलं आणि जास्त वेळ ठेवलं तर पण ह्या पिठाला पण हलकंसं पाणी सुटतं आणि मी आधी एक मिस्टरांपुरतं 1 घाणाच मी करून घेणार होते, एक म्हणजे टिफिनपुरतं. तसं मी किचन देखील स्वच्छ करत चालले होते, जेणेकरून पूर्ण घर घाण होत जाऊ नये आणि किचन नक्की घाण होणारच. कारण की मी त्यानंतर पालेभाज्या या शिजल्या होत्या मस्त अशा आणि इतकं पोळायला होतं ना मला आणि याच्याने मी स्मॅश करायला गेले तर माझ्याच हाताला जास्त चटके बसायला लागले. त्यामुळं आपली गावठी रवी घेतली आणि त्याच्याने मी स्मॅश करून घेतलं. त्यानंतर मी उंडे करत गेले. मिस्टरांना जेवढे लागतात तेवढे. आधी मोठं पातेलं घेतलं, त्यात पाणी घालून घेतलं, म्हणजे छान वाफ लागली पाहिजे. उंडे कच्चे बिलकुल नाही राहिले पाहिजे. याच्या खाली ना आपण कणीस भेटतं ना आपल्या मक्याचं कणिसाचं वरचं असतं ना कवर, ते पण घालू शकतो किंवा ऊसाच्या वरचा जो पाला असतो तो पण घालू शकतो. परंतु तिथं कुठं मिळणार आणि माझ्या मिस्टरांनी म्हटलं की मी आणतो कणीस भेटलं तर, परंतु कणीस काही भेटलं नाही. तर मी म्हटलं चला मी असंच मोदक कसं उकडतो ना तसं उकडलं. स्टीमर देखील आहे माझ्याकडं, मी काढून ठेवलं आहे आणि मुलांना चहा दिला. शक्यतो मी मुलांना चहाच देते, कारण की दूध खाल्लं की काय माहीत मुलांना जास्त कफ होतं. आणि मी इथं फळभाज्या आणि कडधान्य जे काही बाजूला शिजवून घेतलं होतं, 7-8 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, त्या पण व्यवस्थित शिजल्या होत्या आणि त्याला पण मस्त रवीनी स्मॅश करून घेतलं. स्मॅशरपेक्षा मला असं वाटलं की माझी रवीच उत्तम आहे. मला आधी वाटलं की नाही स्मॅशरने खूप छान होतं का, म्हणून मी माझ्या मिस्टरांना म्हटलं आणतात का, पावभाजी गरगटताना उपयोग होईल. परंतु आपली रवी जरा उंच असल्यामुळे पोळत नाही आणि छान होतं. आणि भाजी फोडणी टाकल्यानंतर थंड झाली ना, तेव्हा पण मी व्हिडिओ नाही बनवला त्याचा. छान अशा पद्धतीनं स्मॅश करून घेतला होता. त्यानंतर मी देखील हे सर्व करत करत चहा पिऊन घेतला आणि उंडे थोडेसे हलकेसे शिजल्यानंतर छोट्या गॅसवर चढवलं. त्यानंतर भरपूर असं तेल टाकून घेतलं, कारण की माझी भाजी ही आम्हाला दोघांना कमीच लागणार होती. परंतु माझ्या मिस्टरांचे मित्रांनी ना आम्हाला एक उंधियो घालून टिफिन दिला होता. रेग्युलर भाज्या तर ते आपल्याकडच्या इकडच्या खातातच, परंतु महाराष्ट्रातले असले खेंगाट वगैरे ते रत्नागिरीत राहून आलेले आहेत. त्यामुळं त्यांनी ट्राय केलेली असावी आणि त्यांना इकडं नाही भेटणार, म्हणून मी ते त्यांना देणार होते. अजून एक त्यांचे फ्रेंड आहेत, त्यांना देखील आमच्या घरातल्या भाकरी, भाज्या खूप आवडतात. मग आम्ही संध्याकाळी ही भाजी व्यवस्थित गरम करून मी त्यांना टिफिनमध्ये घालून दिली आणि त्यांना सांगितलं होतं की भाज्या सकाळी बनवलेल्या आहेत आणि ही भाजी जेवढी शिळी होत जाते त्याला आंबूसपणा वाढत जातो आणि मस्त लागते. आंबील वगैरे करायचं होतं मला, खरं एवढी भाजी खाऊनच पित्ताचा त्रास किती होईल माहीत नव्हता. त्यामुळं मी टाळले. शेतात जर नेलात तर आंबील, पीठ लावून केलेले आंबील किंवा कढी
पुन्हा भजी पण करतात कोण जण, कोण वांग्याचं भरीत. आणि मी गुलबर्ग्यामध्ये राहत होते तिथल्या शेजारच्या आंटी वांग्याचं भरीत, आंबाड्याची भाजी वेगळी, हे खेंगाट वेगळं आणि प्लस कांद्याची पातची भाजी वेगळी. तर मी कढईत भरपूर तेल टाकलं कारण की भाजीची क्वांटिटी जास्त होती. कढीपत्ता टाकला भरपूर आणि लसूण आणि मिरच्याचं वाटण टाकून घेतलं आणि त्याला छान असं थोडंसं लाईट ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घेतलं. तसेच माझी कचरा वगैरे काढण्याची म्हणजे कचरा म्हणजे काय, तर हे भाजी निवडलेले सगळं मी खाली जाऊन गाईला टाकून येत होते. कारण की खाली इथं खूप गायी बसतात आणि थोडंसं ऊन पडलं ना ते जातात. त्यामुळे सकाळ सकाळी टाकलं तर खूप झालं होतं. भाजीचे देठ वगैरे खूप निघाले होते. तर भाजी मस्त अशी परतून घेतली मी. थोडीशी हळद टाकली. मध्ये एकदा मी बनवलं होतं ना, त्याच्यात ना मी मिरच्या कमी टाकल्या होत्या. मुलं खातील म्हणून आणि सपक झाले म्हणून थोडंसं लाल चटणीची फोडणी दिल्यावर भाजीला एकदम बेकार कलर आला. खूप लाल पण आला नाही. मला आवडलाच नाही तो कलर. त्यामुळं आज मी ठरवलं होतं की भाजी जर कमी तिखट झाली तर नंतर ना मिरच्याचं वाटण आपण मिक्स करूया. परंतु भाजी योग्य बरोबर झाली. ती अतिशय तिखट पण नाही आणि अतिशय सपक पण नाही. जेवढ्या मिरच्या खाऊ तेवढं आपल्याला पित्ताचा त्रास देखील जास्त होणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रमाणात केल्या तर आपलं शरीर देखील छान राहतं. माझे मिस्टर म्हणाले होते की आता पोट लय वाढलंय, डाएट सुरू करायला हवं. परंतु मी म्हटलं नाही, ह्या सगळ्या भाज्यांची भाजी जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा त्यानंतर डाएट सुरू करू. तर दोन्ही मिक्स करून घेतलं. थोडंसं मुलाला काढलं. परंतु माझ्या मुलाला ना ते काढलेलं नाही आवडलं सपक. तो भातासोबत हीच भाजी खाल्ला. मी नंतर ना भाजीला किमान 10 ते 15 मिनटं शिजवून घेतलं. थोडंसं शिजल्यानंतर मिस्टरांना टिफिन बांधून दिला होता. त्यानंतर मी बारीक ठेवून वर सगळं आवरत बसले तोपर्यंत माझी भाजी शिजली आणि थोडीशी गार झाल्यावर त्याला अजून थोडं मी रवीनं स्मॅश केलं होतं. त्यामुळे एकजीव झाली व्यवस्थित आणि मस्त झाली. अजून देखील उरले. मी नेक्स्ट डे हा व्हिडिओ एडिट करत आहे ना, त्याला गरम करत राहायचं. त्यामुळे 2 ते 3 दिवस आरामात टिकते. आणि मग आमच्याकडे तर ही भाजी शिळीच छान लागतं असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्या दिवशीच खूप जण खातात. भोगीच्या दिवशी पण ही भाजी करतात आमच्या इकडे आणि वेळ अमावास्येला पण. त्यानंतर मीठ मस्त असं चवीप्रमाणे घातलं आणि थोडंसं बघितलं चाखून, जेणेकरून कमी पडू नये. माझे अंडे देखील छान असे वाफले होते. तरी अजून थोडंसं वाफावं म्हणून, कच्चे राहू नये म्हणून त्याला अजून शिजवायला मी ठेवलं होतं. तर भाजी शिजून मस्त कलर यायला लागला होता. तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की सांगा. यात पेरू, बोरं सगळे ए टू झेड भाजी आहेत. फक्त फ्लॉवर आणि कोबी का नाही घातलं तर या भाजीचा ना थोडासा वगर वगर म्हणजे असं वेगळाच तो तुरट तुरट अशी भाजी लागते. त्यामुळं मी नाही घातलं. थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी आपल्याला गरमी देते कारण की आपण बाजरीच्या भाकरीसोबत ही खातो. ज्वारीचे पण उंडे याच्यासोबत तुम्ही बनवू शकता. परंतु तेवढं नाही सरणार होतं त्यामुळं मी फक्त बाजरीचेच बनवले. तेवढ्यात आमचा मुलगा मला भरपूर काम आहे म्हणून कप धुवत होता. पाहिलात? तर मिस्टरांचा टिफिन तयार. त्याच्यावर थोडंसं घातलं कच्चं तेल. हो, आमच्या इथे ना अशी भाजी उंडं जेव्हा कालवून खातो ना मिक्स करून, तेव्हा कच्चं तेल घालतात. मग मिस्टरांचा फोन आला की इतकं सुंदर झाली ना भाजी. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.